नमस्कार. फर्स्ट छोटासा थिअरम आहे. काय दिलेला आहे, इफ y इज इक्वल टू साइन इनवर्स x अँड x ला इन बिटवीन, बिकॉज तो इंटरवल घ्यायला लागतो. इट मे नॉट बी ऑपरेटेड ऑन होल रिअल लाईन. त्या होल रिअल लाईनवर ते ऑपरेट होतच असेल असं नाही. त्यामुळे कधी कधी स्मॉल इंटरवल ॲज अ डोमेन घ्यायला लागतो आणि फंक्शन ऑपरेट करायला लागतो. सो हिअर y इज इक्वल टू साइन x वेअर x इज इन बिटवीन -1 to 1 and y in between -π/2 to +π/2. Then prove that dy by dx is equal to 1 upon square root of 1 minus x square. So याचा फॉर्म्युला असा आहे साइन इनवर्स y चं, साइन इनवर्स x, साइन इनवर्स p, साइन इनवर्स q. व्हेरिएबल कुठलाही घ्या, जे इथे व्हेरिएबल आहे ते इथे आलं पाहिजे. 1 upon square root of 1 plus 1 minus x square हा त्याचा फॉर्म्युला आहे. हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. आता y इज इक्वल टू साइन x असेल तर इनवर्स फंक्शन आपण कसं तयार करणार. इथे डायरेक्ट y इज इक्वल टू साइन इनवर्स x घेतले, बट इफ y इज इक्वल टू साइन x असं फंक्शन असेल तर आपण इथे काय करणार की देअरफॉर साइन इनवर्स म्हणजे दोन्ही ठिकाणी इनवर्स घ्यायला लागेल. साइन इनवर्स y इज इक्वल टू x. आता कुठल्या नोटेशनला डोमेन मधल्या आणि कुठल्या नोटेशनला कोडोमेन ह्याने काही फरक पडत नाही. आपलं फंक्शन कोणतं आहे ते हे फंक्शन आहे, इनवर्स फंक्शन. इथे याच्यासाठी म्हणून ते y इज इक्वल, कारण आपल्याला y इज इक्वल टू फंक्शन बघायची सवय. सो डायरेक्ट y इज इक्वल टू साइन इनवर्स x घेतलंय अँड देन त्याचं डेरिव्हेटिव्ह हे असतं. हे आपल्याला थोडक्यात प्रूव्ह करायचं. इंटरवल ते दिलेले आहेत बिकॉज तेवढ्या इंटरवलवर ते ऑपरेटेड आहे. तेवढ्या इंटरवलसाठी ते त्याचं डेरिव्हेटिव्ह वगैरे येणार आहे. असं असल्यामुळे ते इंटरवल मेन्शन केलेलं आहे. आता आपण ह्या इंटरवलसाठी ह्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय तो बघूया. आता इनवर्स फंक्शन कसं आणायचं आहे तुम्हाला माहिती आहे की दोन्ही ठिकाणी इनवर्स केलं किंवा ते एका साईडचे व्हेरिएबल्स असतील ते कॉन्स्टंटली सगळे ट्रान्सफर करत गेलात की तुम्हाला दुसऱ्या व्हेरिएबलमधलं तिथे एक फंक्शन मिळतं, ते तुम्ही इनवर्स फंक्शन असं म्हणतो. सो अशा पद्धतीने आपण ते थोडंसं घेणार. आता इथे आपण बाय फर्स्ट प्रिन्सिपल वगैरे प्रूव्ह करायला जाणार नाही, बिकॉज आपल्याकडे ऑलरेडी काही फॉर्म्युलेज आहेत. साइन एक्स, कॉस एक्स वगैरे यांची डेरिव्हेटिव्स आपल्याला माहिती आहे, तर ती आपण यूज करणार आहोत. काही ट्रिग्नॉमेट्री यूज करणार आहोत आणि त्यावरून हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा. सो थिअरम असा आहे. तर y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स. आता तो फॉर्म्युलाच आपल्याला प्रूव्ह करायचा, त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह आत्ता तरी आपल्याला माहित नाही, ते हे येणार आहे पुढे. पण आपल्याला साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. सो आपण y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स हे जे दिलेलं आहे त्याच्याऐवजी साइन एक्स मध्ये आपण याचं ट्रान्सफॉर्म करू शकतो का? करू शकतो, बिकॉज इथे साइन इनवर्स आहे. याला जर इनवर्सने मल्टिप्लाय केलं म्हणजे साइन इनवर्सच्या इनवर्सने म्हणजे कशाने, साइन एक्सने. साइन एक्सने आपण असं मल्टिप्लाय करतो ना की सपोज y इज इक्वल टू एक्स रेस टू -1 असेल तर दोन्ही ठिकाणी एक्स एक्सने मल्टिप्लाय केलं तर इथे एक्स वाय होतं आणि एक्स इंटू एक्स रेस टू -1 हे कॅन्सल होऊन जातं. हे सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण अशा स्टेप्स घेतो. तसं आपण थोडंसं इथे पहिली स्टेप घेणार आहोत, बिकॉज वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. सो ते यूज करता येईल. देअरफॉर y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स दॅट इम्प्लाइज साइन y इज इक्वल टू एक्स. हे कसं आलं लक्षात आलं. याला साइन ऑपरेट केलं लेफ्ट साईडला, राईट साईडला साइन ऑपरेट केलं, पण राईट साईडला साइन अँड साइन इनवर्स कॅन्सल होऊन एक्स इज इक्वल टू साइन वाय. आता एक्स इज इक्वल टू साइन वाय असेल तर dx बाय dy घ्यायला लागतं, बिकॉज फंक्शन इन टर्म्स ऑफ वाय आहे आणि फंक्शनला काय म्हटलं आपण एक्स नोटेशन घेतलंय. सो फर्स्ट आपल्याला dx बाय dy कॅल्क्युलेट करायला लागेल. पण dx बाय dy मिळालं तरी हरकत नाही. 1 अपॉन dx बाय dy केल्यावर dy बाय dx मिळतंय, आपण बघितलं आधीच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे त्याचा इन्व्हर्स घेतला की झालं. सो आधी आपण dx बाय dy, कारण हे सोपं आहे dx बाय dy कॅल्क्युलेट करणं. सो x इज इक्वल टू साइन वाय, देअरफॉर dx बाय dy इज इक्वल टू dx बाय dy. dy बाय dx लिहायची एवढी सवय होते की आपण डिनॉमिनेटरला आपण चुकून x घेतो. सो dx बाय dy, कारण फंक्शन x आहे आणि इन द फॉर्म ऑफ कुठल्या याच्यात आहे, कुठल्या व्हेरिएबलमध्ये, तर y ह्या व्हेरिएबल. डी बाय dy ऑफ साइन वाय. साइन वायचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस वाय. पण व्हेरिएबल तेच ठेवायला हवं, ज्या व्हेरिएबलमध्ये फंक्शन आहे तिथं त्याच व्हेरिएबलमध्ये डेरिव्हेटिव्ह. सो आपल्याला dx बाय dy काय मिळालं, dx बाय dy इज इक्वल टू कॉस वाय. पण कॉस हे फंक्शन आता असंच ठेवलं तर हे आन्सर आलं याचं 1 अपॉन कॉस वाय. तर काय फार सिम्प्लिफाय झालं नाही. आपल्याला काय करायचं, ह्या फॉर्ममध्ये आणायचं, म्हणजे एक्सच्याच फॉर्ममध्ये ती सगळी टर्म आणायची.
तर एक्सच्या फॉर्म मध्ये आणायची असेल तर थोडंसं एक्स्ट्रा आपण इथे घेणार आहोत की कॉस वाय त्याचा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर घेतलं तर काही फरक पडणार नाही, सेमच राहील. स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर दोन्ही घेतलं तर कॉस वाय दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर वाय. आता स्क्वेअर रूट घेताना पॉझिटिव्ह और निगेटिव्ह दोन्हीचा आपल्याला विचार करायला लागतो. असं नाही आपण म्हणू शकत की स्क्वेअर रूट हे ऑलवेज पॉझिटिव्हच असेल, असं नाही. 4चं स्क्वेअर रूट 2 पण आहे आणि -2 पण आहे. सो आपल्या दोन्हीचा विचार करायला. सो कॉस वाय इज इक्वल टू प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर वाय. आपण कुठली व्हॅल्यू चेंज केली नाही. कॉस वायचं -2 असेल तर या सगळ्याची व्हॅल्यू पण परत -2 येईल स्क्वेअर करून पुन्हा स्क्वेअर रूट घेतल्यावर. सो इट इज ओके. पण प्लस और मायनस लागणार आहे का दोन्ही साइन्स का फक्त पॉझिटिव्ह असतं हे आपल्याला चेक करूया. चेक. तर कॉस हे फंक्शन कसं आहे आता -π/2 to π/2 वाय इन बिटवीन म्हणून तो इंटरवल दिलाय. सो तुम्ही त्या इंटरवलसाठी काय व्हॅल्यूज येऊ शकतात ह्या विचार करू शकता. सो त्या इंटरवलसाठी कॉसच्या व्हॅल्यूज काय येतात म्हणजे ह्या मायनसची इथे गरज आहे का, मायनस निडेड आहे का इथे आपण ते थोडं चेक करूया. सो कॉस हे -π/2 to π/2 ह्या व्हॅल्यू आठवा जाऊन काय काय येतात. 0ला काय येते, 0ला 1 येते कॉस, π/2ला पण 1 येते, -π/2ला पण 1 येते. आणि जर तुम्ही तो ग्राफ बघितला कॉसचा तर -π/2 पासून +π/2 पर्यंत हा सगळा पॉझिटिव्ह साईड कडनं जातो ग्राफ, म्हणजे सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज असतात. सो कॉस इज ऑलवेज पॉझिटिव्ह इन बिटवीन -π/2 अँड π/2 हा दिला इंटरवल. म्हणून आपण म्हणू शकतो डायरेक्ट की मायनसचं कन्सिडरेशन करायची गरज नाही. इट इज ऑलवेज गोइंग टू बी पॉझिटिव्ह. सो विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्हणजे पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर वाय. याचा विचार का आपण केला ह्याचा करावा लागतो, कारण नाही तर तुम्ही एकच व्हॅल्यू कन्सिडर केली निगेटिव्हचा विचारच केला नाही असं होऊ शकतं. म्हणून आपल्याला दोन्ही गोष्टींचा विचार केला आपण. पण आपण जेव्हा फंक्शनकडे बघितलं तर फंक्शन इज कॉस अँड वाय लाई इन बिटवीन -π/2 π/2 आणि कॉस्टच्या व्हॅल्यू -π/2 π/2 पॉझिटिव्ह असतात. त्यामुळे त्याचं स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह, त्यामुळे त्याचं स्क्वेअर रूट तिथे पॉझिटिव्हच असणार आहे त्या व्हॅल्यूज सगळ्या. सो हे पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट फक्त आपण काय म्हणतो तसं पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट फक्त येथे घेतलं तरी चालेल, कारण ह्या सगळ्या व्हॅल्यूज इथे ह्या असणार पॉझिटिव्ह असणार. आता कॉस स्क्वेअर वाय अजूनही dx/dy इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर वाय असं आलंय. इथे पण आपण स्टॉप करू शकतो, पण आपल्याला प्रूव्ह काय करायचं इन द फॉर्म ऑफ एक्स आणायचे. तर आणि 1 - x² सारखं दिसतंय. सो कॉस स्क्वेअर आणि इथे एक्सच्या फॉर्म मध्ये एक व्हॅल्यू आहे आपल्याकडे. इक्वेशन 1 म्हणूया आपल्याला x इज इक्वल टू साइन वाय. सो x कुठे आलं किंवा साइन वाय आलं तर आपण त्याला x म्हणू शकतो, पण इथे कुठे साइन वाय दिसत नाहीये. ज्याच्यासाठी आपण x अशी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, असं कुठे साइन वाय दिसत नाही. सो साइन इथे आपल्याला आणू शकतो का आपण तर बघूया. आता पुन्हा जाऊन आयडेंटिटीज आठवायला लागतील ट्रिग्नॉमेट्रीच्या. म्हणून म्हटलं की ट्रिग्नॉमेट्रीचे सगळे फॉर्म्युले नीट पाठ करा, कधीही कुठेही लागू शकतो. सो आयडेंटिटी काय आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजेच कॉस स्क्वेअर वायची व्हॅल्यू काय लिहिता येईल, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 आहे ना. सो हे इकडे ट्रान्सफर केलं की कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर. सो या कॉस स्क्वेअरच्या इथे आपण लिहू शकतो विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या ऐवजी काय वाय. आता साइन वायची व्हॅल्यू आपण x आहे असं इक्वेशन 1 वरून लिहू शकतो. सो विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x². आता हे दिसायला लागलंय, पण ही कशाची व्हॅल्यू काढली आपण, dx/dy ची व्हॅल्यू काढली. dx/dy ची स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x² आली. सिंपल आहे. त्याच्यावरनं dy/dx कसं करणार, त्याचा रेसिप्रोकल करू. सो dy/dx इज इक्वल टू 1 अपॉन dx/dy which is equal to 1 upon this value square root of 1 minus x². Therefore, if y is equal to sin inverse x हे inverse function असेल, then derivative of that sin inverse x is 1 upon square root of 1 minus x².